पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा तीव्र वादाला तोंड फुटलंय। रुहिनाज शेख यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ज्येष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी या महिलेबद्दल काय बोलणार असं म्हणत मिलिंद एकबोटे यांनी थेट येरवाडा परिसरातील कथित अनाधिकृत बांधकामांच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं। एकबोटे यांनी आरोप केला की हनीफ शेख नगरसेवक असताना येरवाडा परिसरात अनाधिकृत मस्जिदींचे बांधकाम करण्यात आले। सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक वाचनालये अशा ठिकाणी मस्जिद उभारण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाकडे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांनी केलाय। याहून पुढे जात हे तथाकथित लँड जिहादचे प्रकार असून त्यांना अप्रत्यक्षपणे प्रशासनाचा पाठिंबा मिळतोय, हे एक राष्ट्रीय पाप आहे असं गंभीर वक्तव्य मिलिंद एकबोटे यांनी केलंय। या विषयावर आपण मतदारांना वारंवार आवाहन केलं होतं, मात्र तो संदेश मतदारांपर्यंत पुरेसा पोहोचला की नाही याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला। दरम्यान लक्ष्मीनगर परिसरातील हिंदू समाज भयभीत असल्याचा दावाही त्यांनी केला असून भीतीच्या वातावरणामुळे अनेक नागरिकांना आपली घरे सोडून जाण्याची वेळ येत असल्याचं मिलिंद एकबोटे यांनी सांगितलंय। या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते आणि प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पुणे महानगरपालिका निवडणुकीत येरवडा या प्रभागात मिलिंद एकबोटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की हनीफ शेख जे आहेत त्यांनी प्रत्येक मुतारीवर एक मस्जिद बांधली आहेत म्हणून। मिलिंद एकबोटे साहेब, तसं असता तर तुमच्या तोंडावर पण त्यांनी एखादी मस्जिद बांधली असती, पण असो मस्जिद तर नाही बांधली त्यांनी कोणत्याही मुतारीवर। महिलांच्या तोंडाला मी कसं काय लागू शकेन? त्यांची संस्कृती जशी आहे तशी त्या बोलल्या। मी याच्यावर एवढंच म्हणेन की कुत्र्याची शेपटी वाकडीच असते। माझा मुद्दा असा आहे की हा जो हनीफ शेख आहे यांनी येरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशिदी बांधलेल्या आहेत, लँड जिहाद केलेला आहे। हा नगरसेवक असताना आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे। एखाद्या ठिकाणी मुतारी असेल, एखाद्या ठिकाणी वाचनालय असेल, एखाद्या ठिकाणी समाज मंदिर असेल, अशा कुठल्याही एखाद्या ठिकाणी बालवाडी असेल, अशा कुठल्याही वास्तूचं रूपांतर त्याने मशिदीत केलेलं आहे। आणि अशी मनमानी तिची चालू असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे या लँड जिहादला महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने अप्रत्यक्ष मदत करून एक राष्ट्रीय पाप केलेलं आहे, हे माझं म्हणणं आहे। आणि ह्याच्याकरता मतदारांना मी आवाहन केलं होतं की तुम्ही हनीफ शेखचं जे पाप आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, परंतु मतदारांपर्यंत तो संदेश पुरेसा पोहोचला का नाही माहित नाही। मुसलमानांना मात्र मिरची लागली, त्याला मी काय करू? खरं ते खरं। त्या महिलेने जी भाषा केली त्याबद्दल त्या महिलेला सांस्कृतिक पातळीच नाही ना, अत्यंत अयोग्य आणि घाणेरड्या अशा गोष्टी ती बोललेली आहे। तिचं काय दुखतंय, तिचं काय जळतंय? मला दुःख होत आहे की त्या ठिकाणी मशिदींची संख्या वाढल्यामुळं लक्ष्मीनगरमध्ये दहशत निर्माण झाली आणि लक्ष्मीनगरमध्ये हिंदू घर सोडून जायला लागले आणि मुसलमान त्यांच्यावर दडपण आणायला लागले की पैसे घ्या आणि घर सोडा। हे माझं दुःख आहे। त्यामुळे त्या महिलेविषयी मी काय बोलणार? हा एक लँड जिहादचा प्रकार आहे। 100% लँड जिहाद शब्द वापरलेला आहे। ते लँड जिहादच आहे। सरकारी जागेवर मशीद बांधलेली आहे, महानगरपालिकेच्या जागेवर मशीद बांधलेली आहे, बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। जर येरवड्यामध्ये आता 30 ते 35 मशिदी आहेत, सगळ्या मशिदीच्या बद्दल माहितीच्या अधिकारात जर माहिती मिळवली, एकही मशीद कायदेशीर निघणार नाही। त्या ठिकाणी ऍक्सा मशीद आहे, ती रस्त्यावर आहे, पुणे नगर रस्त्यावर। तर त्या ऍक्सा मशीद जी आहे ती वेटिंग शेड दाखवलेली आहे दफनभूमीची, आणि सगळा खर्च कॉर्पोरेशनने केलेला आहे। आणि मी ते बांधकाम थांबवलं होतं, परंतु सिटी इंजिनियर वाघमारे यांचा आणि अविनाश साळवे यांचे संबंध चांगले होते म्हणून त्या सिटी इंजिनियरला परत मदतीला घेऊन ते बांधकाम त्यांनी पूर्ण केलं कोविडच्या काळात।